नमस्कार. महाराष्ट्र राज्य शासनाच्या नुकत्याच आलेल्या सुधारित निवृत्तीवेतन योजनेच्या या सविस्तर विश्लेषणामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मे 2024 मध्ये शासनाने जो एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR काढलाय ना, त्याने सध्याच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसमोर एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा आर्थिक निर्णय उभा केलाय. आजच्या या विशेष विश्लेषणामध्ये आपण याच निर्णयामागचे सगळे बारकावे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आता सर्वात पहिला प्रश्न मनात येतो तो म्हणजे या सुधारित निवृत्ती वेतन योजनेचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नेमका अर्थ काय. बाजारावर अवलंबून असलेल्या सध्याच्या नॅशनल पेन्शन सिस्टमच्या तुलनेत शासनाने दिलेला हा नवीन पर्याय खरोखरच फायदेशीर आहे का. हा वरवर पाहता गुंतागुंतीचा वाटणारा शासन निर्णय आज आपण असा काही उलगडून पाहणार आहोत जेणेकरून या प्रश्नाचं अगदी अचूक आणि स्पष्ट उत्तर आपल्याला मिळेल. चला तर मग सुरू करूया. आज आपण प्रामुख्याने 5 गोष्टी पाहणार आहोत. एक म्हणजे सुधारित निवृत्तीवेतन पर्याय, दुसरा म्हणजे पात्रता आणि प्रमुख फायदे, तिसरं महत्त्वाचे नियम आणि कपाती, चौथं दोन्ही योजनांची तुलनात्मक माहिती आणि शेवटी अंतिम मुदत आणि आपल्याकडचे पर्याय. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, जो आहे सुधारित निवृत्तीवेतन पर्याय. यामधली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे तारखांचा क्रम. ही योजना प्रत्यक्षात 1 मार्च 2024 पासूनच लागू करण्यात आली आहे आणि याबाबतचा शासन निर्णय 6 मे 2024ला जारी झालाय. पण इथे लक्ष देण्यासारखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्याय निवडण्याची अंतिम आणि निर्णायक मुदत 31 डिसेंबर 2026 ही आहे. योजना आधीच सुरू झालीये हे नक्की, पण एकदा निवडलेला पर्याय नंतर अजिबात बदलता येणार नाही. त्यामुळे ही डिसेंबर 2026ची डेडलाईन अत्यंत महत्त्वाची आहे बरं का. आता येऊया दुसऱ्या भागावर, पात्रता आणि या योजनेचे प्रमुख फायदे नेमके काय आहेत ते पाहूया. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा आणि या योजनेचं मुख्य आकर्षण असलेला आकडा म्हणजे 50%. ज्या कर्मचाऱ्यांची 20 किंवा त्याहून अधिक वर्ष सेवा पूर्ण झालीये ना, त्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या म्हणजेच बेसिक पेच्या थेट 50% रक्कम निवृत्ती वेतन म्हणून मिळणार आहे. आणि हो, त्यावर महागाई भत्ता म्हणजेच DA सुद्धा लागू राहील. हा खरोखरच एक मोठा आणि निश्चित असा आर्थिक लाभ आहे. पण थांबा, हे गणित सेवेच्या कालावधीनुसार कसं बदलतंय ते पाहणं फार गरजेचं आहे. जर सेवा 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर या योजनेअंतर्गत कोणतंही निवृत्तीवेतन मिळणार नाही. जर सेवेचा काळ 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान असेल तर सेवेच्या प्रमाणात निवृत्तीवेतन मिळेल, पण ते किमान 7,500 रुपये इतकं नक्कीच असेल. आणि आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे 20 वर्षांहून अधिक सेवा असलेल्यांना मात्र मूळ वेतनाचा पूर्ण 50% निवृत्तीवेतन मिळेल. यात कौटुंबिक सुरक्षेच्या दृष्टीने आणखी एक अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे, ती म्हणजे 60%ची. समजा कर्मचाऱ्याचं निधन झालं तर त्यांच्या कुटुंबाला त्या कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनाच्या 60% रक्कम कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून मिळेल आणि त्यावरही महागाई भत्ता लागू राहील. कुटुंबाला आर्थिक आधार देण्यासाठी हा एक अतिशय कळीचा मुद्दा आहे. आता आपण तिसऱ्या आणि कदाचित सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, महत्त्वाचे नियम आणि कपाती. इथेच खरी गोम आहे. सरकारी कागदपत्रांमध्ये नेहमीच काहीतरी लपलेलं असतं, बरोबर ना. यातली सर्वात मोठी आणि थोडीशी धक्कादायक अट अशी आहे की सेवानिवृत्तीच्या वेळी PFRDAकडे जो आपला संचित निधी जमा झालेला असतो त्यातील तब्बल 60% रक्कम राज्य शासनाकडे सरळ जमा करावी लागणार आहे. होय, 60%. हा एक खूप मोठा आणि निर्णायक असा आर्थिक टप्पा आहे जो प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवा. मग प्रश्न पडतो की उर्वरित 40%चं नेमकं काय होणार. इथलं गणित जरासं गुंतागुंतीचं आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. कर्मचाऱ्याच्या उरलेल्या त्या 40% संचित निधीवर ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडून जी वार्षिकी म्हणजेच ॲन्युइटी मिळेल ना, ती रक्कम राज्य शासनाकडून मिळणाऱ्या त्या 50% अंतिम निवृत्ती वेतनातून वजा केली जाईल. सोप्या भाषेत सांगायचं तर शासनाकडून प्रत्यक्षात मिळणारी रक्कम या 40%च्या परताव्या इतकी कमी होऊन हातात येईल. आणि ही बंधने इथेच संपत नाहीयेत. दर महिन्याला वेतनातून जी 10% कपात होते ती निवृत्तीपर्यंत तशीच सुरू राहील. दुसरी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर यापूर्वी कुणी NPS मधून काही रक्कम काढली असेल तर ती 10% व्याजासह शासनाला परत भरावीच लागेल. तसं न केल्यास निवृत्ती वेतनातून ती कपात केली जाईल. याशिवाय आपत्कालीन परिस्थितीत यातून संचित रक्कम काढता येणार नाहीये. त्यामुळे या अटींचा आपल्या दीर्घकालीन आर्थिक नियोजनावर खूप मोठा परिणाम होऊ शकतो. सेवेतून आपण कसे बाहेर पडतोय यावरही बरंच काही अवलंबून आहे. जर कोणी स्वेच्छेने राजीनामा दिला तर या सुधारित योजनेचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत. अशावेळी फक्त मूळ NPSचे नियम लागू राहतील. याउलट जर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती घेतली तरच या सुधारित निवृत्तीवेतन योजनेचे आणि सेवा उपदान म्हणजेच ग्रॅच्युइटीचे सगळे लाभ पदरात पडतील. चला
आता चौथ्या भागात येऊया, जिथे आपण या सर्व योजनांची थोडक्यात तुलनात्मक माहिती पाहणार आहोत. जुनी पेन्शन योजना, सध्याची NPS आणि ही नवीन सुधारित योजना, या तिन्हींची समोरासमोर तुलना केली की चित्र एकदम स्पष्ट होतं. जुन्या योजनेत कर्मचाऱ्यांचा स्वतःचा वाटा किंवा अंशदान 0 होतं, पण या नवीन सुधारित योजनेत सध्याच्या NPS प्रमाणेच 10% अंशदान द्यावंच लागणार आहे. चांगला मुद्दा हा आहे की जुन्या योजनेप्रमाणे या नव्या योजनेत महागाई भत्ता म्हणजेच DA पुन्हा लागू करण्यात आलाय आणि सेवा उपदान म्हणजेच ग्रॅच्युटी तर या तिन्ही योजनांमध्ये लागू आहेच. पण इथे एक असा फरक आहे जो दीर्घकालीन फायद्याचा विचार करता खूप महत्त्वाचा ठरतो. जुन्या पेन्शन योजनेत जसा नवीन वेतन आयोग आला की त्यानुसार निवृत्तीवेतनसुद्धा वाढून मिळायचं. मात्र या नव्या सुधारित योजनेच्या GRमध्ये वेतन आयोगानुसार निवृत्तीवेतन सुधारित करण्याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख किंवा तरतूद नाहीये. याशिवाय अनेक पारंपरिक लाभ जे जुन्या योजनेत मिळायचे ते या नवीन योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आलेत. उदाहरणादाखल सांगायचं तर जनरल प्रोव्हिडंट फंड म्हणजेच GPF यात नाहीये, 300 दिवसांचं रजा रोखीकरण नाहीये, पेन्शनचं कम्युटेशन म्हणजे अंशराशीकरण सुद्धा नाही. तसेच 80 ते 100 वर्ष वयोगटात मिळणारी निवृत्तीवेतन वाढ आणि गटविमा म्हणजेच GIS यांचा या नव्या निर्णयात कुठेही समावेश नाहीये. हे सगळे लाभ स्पष्टपणे बाहेर ठेवलेत. आता आपण पोहोचलोय आपल्या शेवटच्या म्हणजे 5व्या भागाकडे. अंतिम मुदत आणि पर्याय. खऱ्या अर्थाने हीच निर्णयाची वेळ आहे. हा मुद्दा अतिशय गंभीर आणि महत्त्वाचा आहे. इथे कोणताही वन वे स्विच उपलब्ध नाहीये. म्हणजे असं नाही की आज हा पर्याय निवडला आणि उद्या वाटलं तर बदलला. अजिबात नाही. एकदा नोंदवलेला पर्याय अंतिम आणि अपरिवर्तनीय असेल. तो पुन्हा कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. आता काहींना प्रश्न पडेल की जर 2026च्या अंतिम मुदतीपर्यंत आपण कोणताही पर्यायच निवडला नाही तर काय होईल? तर असे सर्व कर्मचारी आपोआप सध्याच्या बाजारावर आधारित असलेल्या NPS योजनेचे सभासद राहतील. याचा अर्थ असा की काहीही न करणे हा देखील एक मोठा निर्णयच ठरणार आहे. म्हणूनच या संपूर्ण विश्लेषणातून एक अतिशय कळीचा प्रश्न निर्माण होतो. एकीकडे 20 वर्षांच्या सेवेनंतर 50% मूळ निवृत्तीवेतनाचा आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेचा निश्चित लाभ आहे, तर दुसरीकडे आपल्या आयुष्याची पुंजी असलेला 60% संचित निधी शासनाला परत करण्याची मोठी अट आणि भविष्यातील वेतन आयोगाच्या लाभांची अनिश्चितता आहे. अशा स्थितीत 50% निवृत्तीवेतनाची ही हमी खरोखरच फायदेशीर आहे का? प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी आपल्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षेचं काटेकोरपणे मूल्यमापन करण्याची हीच ती वेळ आहे. विचार करा आणि योग्य निर्णय घ्या.